बातमी नवी मुंबईतनं आहे। तुकाराम मुंढे यांचा अविश्वासाचा प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळल्यानंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे थेट राष्ट्रपतींकडे दाद मागणार असल्याचं कळतंय। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, काय भूमिका घेतलेली आहे महापौरांनी? राज्य सरकारकडे जेव्हा हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, अविश्वास प्रस्ताव, आता राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळत 30 दिवसाची मुदत दिली होती। त्या 30 दिवसामध्ये तुकाराम मुंढे यांना आपली बाजू मांडण्यासाठी सांगण्यात आल्यानंतर आता सुधाकर सोनवणे यांनी थेट आता राष्ट्रपतींकडे दाद मागण्याला सुरुवात केलेली आहे। या संदर्भात येत्या काही दिवसामध्ये सुधाकर सोनवणे आहेत ते राष्ट्रपतींकडे पत्रव्यवहार करणार आहेत आणि मुंबई अधिनियम जो आहे, मुंबई अधिनियम कायद्यानुसार अविश्वास ठराव जर बहुमताने पास केल्यानंतर संबंधित आयुक्तांना जर महानगरपालिका सोडावी लागत असेल तर मग आतापर्यंत त्याच्यावरती सरकार का निर्णय घेत नाही, याच्या अशा प्रकारचं जे मत आहे ते कायदेशीर मत आता आपल्या पत्रव्यवहारामध्ये सुधाकर सोनवणे मांडणार आहेत आणि ते पत्र आता राष्ट्रपतींकडे ते पाठवणार आहेत। त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांनी जो हा अविश्वास प्रस्ताव ठेवूनही फेटाळलाय, त्यानंतर आता राष्ट्रपतींकडे जेव्हा पत्रव्यवहार केला जाईल त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून काय या संदर्भात भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे। विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।